नमस्कार. आता आपण कोलंबी बघूया. कोलंबी फ्राय बघूया. जी वरून कितीही कोटिंग केलं तरी तिचं कोटिंग टिकत नाही. अगदी मग पेस्ट करून त्याच्यात डीप करून फ्राय केलं तरी ते कोटिंग वेगळं आणि कोलंबी वेगळी होते, खाताना वेगळीच. तर आपण आता असं की चव पण येईल आणि मस्त फ्राय पण होईल अशी कोलंबी बघूया. चल, आता 2 दिवसापूर्वी मैत्रिणीकडे गेले होते. सांगायचं कारण सांगते तुम्हाला की मुलगा माझा तिकडेच कामाला जातो. म्हटलं जाताना सोड तिथे, म्हणून जरा सकाळीच जायला लागलं, कारण जाताना तो सोडणार होता मला तिथे. सकाळी गेलो आम्ही आणि मग लवकरच गेलो, 9 साडेनऊ झाले असतील. ते लोक सासूबाई आतमध्ये होत्या तिच्या. मग त्यांना बघितलं तर तिचे मिस्टर बाहेर झोपलेले आणि ती आणि तिची सासूबाई दोघीजणी आतमध्ये झोपल्या होत्या. सासूबाईंजवळ ती झोपली होती. तर मला ते बघून खूप बरं वाटलं, म्हणून तुम्हाला सांगते की माझ्या मैत्रिणीकडे गेलेलं खूप बरं वाटलं की सासू आणि सून, सासूबाई आजारी आहे तर शक्यतो कसा मुलगा झोपतो, पण सासू सून झोपणं आणि आईला सांभाळण्यासाठी, आईला बघण्यासाठी, म्हणजे सासूला बघण्यासाठी हे दुर्मिळ असतं. मी तर म्हणते अशा 100 चुका मग माफ अशा वेळेस असं. तर ते मला खूप भारी वाटलं, मनाला खूप भारी वाटलं की असं हवं आहे. याने म्हणजे सांगू शकत नाही मला, म्हणजे मला मनाला बरं वाटलं बघून ते सगळं. हेच सांगायचं कारण की अशी एक नात्यात जवळीक हवी. वेळेला पटलं नाही, आपण आपले 4 माणसं घरात असतो, एकमेकांचं नाही पटत, ते वेगळी गोष्ट असते. की पटलं नाही, सांगितलं की तू बरोबर नाही केलं, मी नाही बरोबर केलं, हे त्या जाग्यावरती. पण जवळीक असणं, चुकलंय सांगितलं, बोललो, वेळेला थोडासा राग आला, बाजूला झालं, पण इतकी जवळीक असणं म्हणजे सासूच्या बाजूला झोपणं किंवा तिच्याबरोबर खरेदीला जाणं, तिच्यासाठी काही खरेदी करणं किंवा तिच्याबरोबर डॉक्टरकडे जाणं किंवा तिला आपल्याबरोबर डॉक्टरकडे नेणं, म्हणजे यात सगळ्या कशा एक वेगळ्याच भावना असतात. मला त्या खूप आवडल्या आणि भावल्या, आवडल्या म्हणण्यापेक्षा की छान वाटलं मला ते बघून, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. बाकी आपण आता कोलंबी बघूया आपली कशी होते. ही कोलंबी थोडी मोठ्या साईजची घ्यायची आणि त्याला वरून किती काही लावलं ना तरी ते आतमध्ये जात नाही तो मसाला, आणि त्या कोलंबीला तर कधी कधी राहत पण नाही. हां, कोटिंग करून तळलं तरी ते कोटिंग वेगळं होतं. म्हणून मग तिला नासी मधी चीर द्यायची, पूर्ण तिला मच्छीसारखी ओपन करून टाकायची. हे बघितलं का, असं मधून, म्हणजे कसं छान मसाला जाऊन ना मस्त फ्राय होते, छान लागते आणि टेस्टी लागते. एक तर ती कोलंबी टेस्टीच, आणि त्याला जर अशी बनवली ना तर खूप मस्त होते. वरती किती तुम्ही कोटिंग करा किंवा मग ते असं डीप करून काढा तरी ते कोटिंग पण निघून जातं खाताना. मग ते कोटिंग वेगळं आणि आतली कोलंबी वेगळी लागते. हे कसं, हे अगदी मच्छीसारखं एकदम मर्ज होऊन जातं. तर या अशा सगळ्या कोलंब्या मधी कापून अशा ओपन केल्या. थोड्या मोठ्या घ्याव्या लागतील, कारण छोट्या आपल्यालाच त्रास आहे. आणि नंतर हे असं वाटण केलं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची हे वाटून घेतलं. हे वाटून घेऊन आणि आधी ह्या कोलंबीवर छान, आधी पण मी
मसाला आणि मीठ वगैरे सगळं लावलं होतं कोलंबीला वरून, लिंबू वगैरे. आता पुन्हा आपण त्याच्यावर थोडंसं ओपन केल्यावर लिंबू पिळायचं, म्हणजे ते पूर्ण आत जाईल. आता हे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं, मीठ घेतलं, तिखट घेतलं. आता आपण तांदळाचं पीठ थोडंसंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला नंतर परत वरून लावायचं आहे. त्यामुळे थोडं घ्यायचं तांदळाचं पीठ. भिजवून बघितलं तर थोडं कमी वाटलं, म्हणून थोडं चण्याचं पीठ घेतलं. चण्याचं किंवा तांदळाचं आधी घ्यायचं. आपल्याला कमी वाटलं तर चण्याचं घ्यायचं आणि नंतर हे असं वरून लावून घ्यायचं. पूर्ण असं कोलंबीला वरून लावायचं, म्हणजे कशा आतमधून छान लागते. मग हे अगदी 2 चपाती तशा गुंडाळून घेतल्या खायला, बापरे मस्त. असं सगळं लावायचं. नंतर बघा आपल्याला एक तशी सुकी पावडर करायची लावून झाल्यावर, म्हणजे तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ आणि रवा, तिखट, मीठ, गरम मसाला हवा आहे तो घाला. तुम्हाला काही चवीचं घालायचं असेल कुठले मसाले ते घाला. आणि ह्या पावडरमध्ये रवा घाला, मात्र बारीक रवा नसेल तर तो बारीक जरा मिक्सीवर करा. त्यामुळे कसा तो लागतो, पडत नाही. आणि आपली ओलं वाटण लावलेलं आहे हिरवं, त्यामुळे ते कसं कोटिंग पकडतं. तुम्हाला हवं आहे तर असं करा, नाहीतर आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो, म्हणजे त्याला कोटिंग देऊ शकतो. आधी आपण सगळे मसाले तर आपल्या कोलंबीला लावलेलेच असणार. फक्त ते कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि दाखवते तुम्हाला मी, तेही दाखवते आणि हे सुद्धा. आता आपण असे करून आधी फ्राय करायचे, छान मस्त होतात. आता कोलंबी म्हटल्यावर ती थोडी अशी मुरडणारच. हां, आपल्याला ती मुरडायला नको आहे तर आपण त्याच्यावरती काविलता धरून ठेवायचा. पण तो एकीवर ठेवाल मग दुसरी तिकडे वाकडी होणार, म्हणून मग ते काय प्रकार करायचंच नाही. आता जर तुम्हाला कोटिंगचं बघायचं असेल तर बघा, हे कॉर्नफ्लॉवर घेतलं. आता थोडा रवा घ्यायचा, त्याच्यात कॉर्नफ्लॉवरने बायडिंग होतं ना, आणि रवा घ्यायचा आणि त्यात थोडं मीठ घालायचं की आपलं हे वरचं कोटिंग तयार झालं. आणि थोडं रव्याने क्रिस्पीपणा येतो. आणि हे बायडिंगसाठी आपलं कॉर्नफ्लॉवर आहे. मीठ घातलं आणि ते थोडी पेस्ट पातळ बनवायची आणि त्यात डीप करून काढायचे आणि टाकायचं. दोन्ही प्रकाराने करू शकता तुम्ही, असंही तसंही. आता हे असं आपण कोटिंग केलेलं लावलेलं आहे, ते त्याच्यात डीप करून असं आपण टाकायचं. ते कसं हलकं करायला लागतं, नाही तर ते कोटिंग परत त्या पेस्टमध्ये निघायचं हे असतं. त्यामुळे आपण ते पटकन हे करून काढायचं, ते टाकायचं. असं अशा पद्धतीने आपण फ्राय करायचं. दोन्ही पद्धत, तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने फ्राय करायचे. पण करून बघा, इतके छान लागतात, मस्त लागते कोलंबी. आपली फ्राय कोलंबी चालू आहे. त्या पद्धतीने, ह्या पद्धतीने, दोन्ही पद्धतीने छान आहे. कशीही तळा, तशीही छान लागते, अशीही छान लागते, काही प्रश्न नाही. मस्त चपातीमध्ये गुंडाळून छान मस्त. आणि इतकी चव येते ना, एक तर कोलंबीला मुळात चव असते आणि त्यात ही अशी फ्राय केली ना, खूप छान चव येते. तुम्हाला नसेल ना अशी वाकडी होते म्हणून थोडासा काविलता थोडा वेळ असा दाबून ठेवायचा त्याच्यावरती, मग ती थोडी वाकडी होत नाही. बघा कशी छान झाली आहे, मस्त. अगदी कांदा घ्या छान. आता ही कोटिंगमधली दाखवली ना, तीही तुम्हाला मी जरा दाखवते. फ्राय केलेली ही कोटिंगची आहे.
दोन्ही छान लागतात, मस्त लागतात, अप्रतिम अगदी. करून बघा, केल्याशिवाय कळणार नाही. करून बघा अशा पद्धतीने कोलंबी एकदा. ह्या अशा निघतात. सेम आहेत दोन्ही, जास्त काही फरक नाही आहे. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा. ती थोडी अशी जवळ येते, त्यामुळे ती मग वाकडी होते. बाकी अगदी अप्रतिम, मस्त, अगदी नुसती चपातीत गुंडाळून खाल्लीत तरी छान. आता मी बोलले ना तुम्हाला की मी मैत्रिणीकडे गेलेली, ती मैत्रिणीकडे चालली आहे, तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. पवईचा रस्ता 8:30-9च्या दरम्यान सकाळी छान वाटत होतं, तिकडून जायला मस्त वाटत होतं. बघा आपली कोलंबी खूप टेस्टी होते. दोन्ही प्रकाराने करा, कोटिंगने फ्राय करा किंवा अशी फ्राय करा, पण खूप टेस्टी होते. तुम्ही करून बघा, छान होते. करून बघितल्याशिवाय छान म्हणून काय फायदा नाही. मी म्हणेन छान आहे म्हणून, पण तुम्ही करून बघा आणि तुम्ही कमेंट करा की छान झाली म्हणून. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.